कोल्हापूरमध्ये आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन होणार आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर हे आंदोलन होईल। शक्तीपीठ महामार्गाविरोधात संघर्ष समिती आंदोलनाचा हत्यार उपसते। सकाळी 11 वाजता शिरोलीच्या पंचगंगा नदी पुलावर आंदोलन केलं जाईल। सतेज पाटील, राजू शेट्टी हे देखील या आंदोलनाला उपस्थित असतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? बरोबर सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे। शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा आज कोल्हापूरमध्ये तापण्याची शक्यता आहे। नक्कीच लागवी आपल्याला माहिती की प्रस्तावित नागपूर ते गोवा हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे, या महामार्गाला जेव्हापासून हा मार्ग चर्चेत आलाय तेव्हापासून 12 जिल्ह्यातून हा विरोध आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। शक्तीपीठ विरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीनं खरं तर या सगळ्या महामार्गाला आता तीव्र विरोध आहे तो सुरू झालेला आहे आणि त्याचाच प्रत्यय जो आहे तो आज येणार आहे। साधारणतः सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास 12ही जिल्ह्यातील शेतकरी आपापल्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन आहे ते करणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ते पूर्ण झालेली आहे। खरं पाहिलं तर कोल्हापुरात पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरती जो पंचगंगा नदीचा पूल आहे, या पुलाच्या दरम्यान एक दर्गा आहे। या दर्ग्याच्या परिसरामध्ये हा महामार्ग रोको आहे तो होणार आहे आणि या महामार्ग रोकोमध्ये आमदार सतेज पाटील असतील, माजी खासदार राजू शेट्टी असतील, त्यासोबत सांगलीचा जो अंकली पूल आहे त्या ठिकाणी आमदार अरुण अण्णा लाड असतील, माजी आमदार उल्हास पाटील असतील, विक्रांत पाटील, विजय देवरे, म्हणजे जवळपास यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात काम करणारे अनेक लोक यामध्ये सहभागी होणार आहेत। कोल्हापूरचा रस्ता रोको आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होईल, त्यासाठी पोलिसांनी देखील खूप मोठा बंदोबस्त आहे तो तैनात करण्याचं नियोजन आहे ते केलेलं आहे। विशेषतः महामार्गावरती कुठल्याही पद्धतीची वाहतूक कोंडी होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आज सकाळपासून आहे ती वाहतूक देखील वळवण्याचा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे। आणखीन पर्यायी मार्गाने आंदोलकांना हा मार्ग कसा खुला राहता येईल आणि त्या पद्धतीच्या नोटिसा देखील काल रात्री आंदोलकांना बजावल्या। त्या नोटिसीमध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की आंदोलन करणारे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी हा चक्काजाम आंदोलन करू नये अशी विनंती करण्यात आलेली आहे। शिवाय 10 जुलैपर्यंत बंदी आदेश जो आहे तो जिल्ह्यात लागू करण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवरती कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यामुळे कुठेतरी या आंदोलकांनी शांत राहावं आणि सनदशीर मार्गाने आंदोलन करावं असं म्हटलं गेलंय। त्यामुळे सतेज, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।